आज काशी मथुरा ब्राह्मणांच्या कब्जात आहे. हिंदू या शब्दाच्या आडून ब्राह्मणांनी बुद्धाच्या भूमीला मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. आज जरा काशी मथुरा या शहरांचा खरा इतिहास बघूया. एक पुस्तक आहे नागवंशी भारत, ज्याचे लेखक आहेत दिनेश राऊत. या पुस्तकात त्यांनी स्पष्ट केले आहे की आजची काशी मथुरा ही शहरे काही हजार वर्षापूर्वी या देशातील नागवंशी राजांची होती. या राजातील एक राजा होता नागराजा धनाभूती, ज्याचे काशी मथुरा या ठिकाणी मोठे राज्य होते आणि तो एक बुद्धिस्ट राजा होता. या धनाभूती राजाने काशी मथुरा या ठिकाणी संघाराम म्हणजे धम्मप्रचारक भिक्खूंना विश्रांतीसाठी सुसज्ज सभागृह बांधले होते आणि त्याच ठिकाणी काही स्तूपही बांधले होते. आज जर त्या ठिकाणी उत्खनन केले तर त्या ठिकाणी आपल्याला नागराजांनी बांधलेले स्तूप आणि कोरलेले शिल्प बघायला मिळतात. परंतु पुढे ब्राह्मणांनी बुद्धाच्या भूमीवर कब्जा करून त्याचे ब्राह्मणीकरण केले. बुद्धाच्या अनेक मुद्रा असलेल्या कोरीव मूर्त्यांना शेंदूर फासून भलत्याच देवी देवतांची निर्मिती केली. यावर तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.